मंडळी रामकृष्ण हरी, स्वागत आहे आपलं या छोट्याशा व्हिडिओमध्ये. खरं तर आज महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये, या पुण्यपावन मातीमध्ये अनेक संत या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले आणि त्यापैकीच एक, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा, हा संदेश जगाला देणारे देहूचे तुकोबा. आणि आज त्याच देहूच्या पुण्यपावन भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत. चला तर बघूया देहूच्या संत तुकाराम महाराजांची ही भूमी. रामकृष्ण हरी. पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. आता आपण चाललो आहोत. तुकाराम महाराज ज्या घरामध्ये राहायचे तो वाडा अजूनही या देहू गावामध्ये तसाच आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. बघूया तुकाराम महाराजांचा हा वाडा. शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम तुकाराम. मंडळी, आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणावरून तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. त्या ठिकाणी अर्थातच गावाला आपण आलेलो आहोत. याच ठिकाणावरून तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले होते. संत निळोबाराय म्हणतात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निष्ठामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. आणि याच निळोबारायांच्या अभंगाप्रमाणे संत तुकाराम महाराज याच ठिकाणावरून वैकुंठाला गेले होते अशी नोंद आहे इतिहासामध्ये. बघूया, एक बाबा आपल्याला या इतिहासाविषयी सांग. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताचे जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं. म्हणले, महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठमाती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करेल. तुकाराम महाराज अगोदर जातात. नागावून ते वारले गेले. इथनं सुगुंबर गाव आहे, 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरथबाई शास्त्री होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा उडी डोहात टाकली. मच्छर जल्ली, पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, त्याला तारले गेलो. आणि संत निळोबाराया ते आहे तर पानवेल तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायने झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्न ना पाणी घेता. स्वतः देव आला भेटायला पांडुरंग. म्हणले, देवा मी तुझ्या करता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायने अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे दूध लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून याला शिका, प्रल्हाद कैवरी दैत्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकाराचा धावा करीत असे. असा निळोबारायने देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवाने तुकोबाला वैकुंठावरून परत आणलं. निळोबारायचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या मंडळी, आता आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथा मंदिराकडे. या गाथा मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराच्या भिंतींवर तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांची व विठ्ठल रुक्माईची छानशी मूर्ती या मंदिरामध्ये आहेत. चला तर मग जाऊया तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ,